नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी केतन कुमार पाटील तुमचं 7व्या कंबाईनच्या स्पेशल सिरीजमध्ये स्वागत करतो. आपली ही जी सिरीज आहे ही कंबाईनसाठीची अतिशय उत्तम रिस्पॉन्स तुम्ही देत आहात. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अतिशय हॉट फेवरेट टॉपिक, तो म्हणजे निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रम. मला माहिती आहे तुम्ही या अगोदरचे एकूण 6 टॉपिक्स हे पाहिले असतील. यावरचे प्रश्न, त्यांची उत्तरं, संभाव्य प्रश्न या संदर्भातली चर्चाही तुम्ही केली असणार आहे. तर आजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे हा निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमांविषयीचा आहे. हा आपण 20 प्रश्न तुम्हाला एकूण देणार होतो, पण यामध्ये अधिकची आपण भर घालतो आहोत. महाराष्ट्र इलेक्शनसाठीचे वेगळे 10 प्रश्न मी तुम्हाला स्वतंत्रपणे देणार आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल. आणि आजचा जो विषय तो आपण लोकसभा इलेक्शन संदर्भातला राखीव ठेवलेला होता. तर हा एपिसोड लोकसभेसाठीचा असेल. यासोबत एक जॉईंट व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र विधानसभाच्या इलेक्शन संदर्भातल्या प्रश्नांचा स्वतंत्र राहील. आपले व्हिडिओज हे दर शनिवारी रात्री 8 वाजता येतात द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती. केतन कुमार पाटील मी तुमचं स्वागत करतो. आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे. आपला आजचा विषय आहे निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रम. तर मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे लोकसभा इलेक्शन संदर्भातला. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात पुढील विधान विचारात घ्या. लोकसभा निवडणुकीची घोषणा 17 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या देशात एकूण 7 टप्प्यात निवडणुका पार पडल्यात. देशात एकूण 97 कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार आहेत. आणि चौथं विधान आहे 17व्या लोकसभेसाठी या निवडणुका घोषित करण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की बारीक सारीक प्रश्न विधानांच्या स्वरूपात विचारले जातात. तर यातला महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे 17 मार्च रोजी घोषणा झाली का आणि एकूण ही 17वी लोकसभा आहे का. वरीलपैकी असत्य विधाने ओळखा. तर यातलं अ आणि ड हे चूक आहे. म्हणजे ही जी घोषणा झाली आहे ही 20 मार्च रोजी झालेली होती. राजीव कुमार इलेक्शन कमिशनचे प्रमुख आणि 18व्या लोकसभेसाठीची या घोषणा करण्यात आलेल्या होत्या. आपण स्पष्टीकरणांमध्ये बघूयात. लोकसभा 18वी 20 मार्च 2024, एकूण टप्पे 7 होते. मतदानाचा कालावधी होता हा सर्वात महत्वाचा बघा, 19 एप्रिल ते 1 जून 2024 दरम्यान. पुरुष मतदार जे होते 49.6 कोटी आणि स्त्री मतदारांची संख्या ही 47 कोटी होती. यासोबतच नव मतदार जे आहेत, जे नव्याने नोंदणी केलेले आहेत, ते साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त आहे. पुढे बघूयात. देशातील एकूण मतदारांची संख्या गत लोकसभेच्या म्हणजे 2019च्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली? 4%, 6%, 8% आणि 12%. आत्ता जी आहे ती 97 कोटी पेक्षा अधिक आहे. आणि पूर्वी किती होती हे आपल्याला स्पष्टीकरणातून बघता येईल. स्पष्टीकरण क्रमांक 2 त्यामध्ये उत्तर जे आहे ते आपलं 2024ची मतदान संख्या 97.8 कोटी, लोकसभेची 2019ची संख्या 91.2 कोटी. यावर्षी निवडणूक आयोगाकडे 2.63 कोटी नव्या मतदारांनी नोंदणी केलेली आहे. सर्वाधिक मतदार हे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या 4 राज्यात आहे. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती लोकसभेच्या दृष्टीने. पहिल्या लोकसभेच्या तुलनेत 51-52 मधली जी पहिली लोकसंख्या आहे त्या तुलनेत 21% आता आपली मतदारसंख्या वाढलेली आहे. पहिल्या लोकसभेतील एकूण मतदार जे होते 17.32 कोटी एवढे मतदार होते. आणि आता जी संख्या वाढलेली आहे ती आपली 6% हा आपला फरक आहे. उत्तर क्रमांक 2. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न. 18व्या लोकसभेकरिता एकूण किती नव मतदार मतदानाचा प्रथमच हक्क बजावतील? 2 कोटीपेक्षा अधिक, 3 कोटीपेक्षा अधिक, 1 कोटीपेक्षा अधिक, 6 कोटीपेक्षा अधिक. आता आपण नुकतंच पाहिलेलं आहे याचं उत्तर, त्यामुळे परत आपण स्पष्टीकरणाकडे जाऊयात. एकूण मतदार 97 कोटी, नव मतदार 1.82 कोटी, 82 CR. आता याच्यातला हा जो फरक आहे तो उत्तरांमधला गोंधळ होताना इथे आणि इथे होतो. 1 कोटीपेक्षा अधिक आहे आणि हे 2 कोटीपेक्षा अधिक आहे. आता हे तुमच्या लक्षात येईल की उत्तर क्रमांक आपल्याला हे पर्याय क्रमांक 3 एवढ्यासाठीच आपण निवडलेलं आहे. दिव्यांग, ज्याला अपंग असं पूर्वी म्हटलं जायचं, ते 88.4 लक्ष मतदार आहे. 100पेक्षा जास्त वय असलेले मतदार जे आहेत ते 2.18 लाख आहेत. तृतीयपंथी जे आहेत ते 48,000 आहे. एकूण मतदान केंद्र 10.5 लाख आहेत आणि EVM हे 55 लाख असणार आहेत. तर हे एकूण तुम्हाला लोकसभेच्या संदर्भातली जी काही महत्त्वाची आकडेवारी ती प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या आकडेवारीवरती सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा, याचीही कुठे नोंद घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात. आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र संदर्भातील विधानांचा विचार करा. या विधानांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रातील ही निवडणूक एकूण 6 टप्प्यांमध्ये घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
राज्यातील एकूण पात्र मतदारांची संख्या 9 कोटीपेक्षा अधिक आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम आहेत. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा. तुमच्यासाठी सोपं आहे. अ ब ड ब क ड अ क ड अ ब क. आता याचं जे पर्याय उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब क ड ही अचूक विधानं आहेत. अनेक विद्यार्थ्यांची याच्यामध्ये गफलत होऊ शकते. अचूक आणि चूक याच्यामधला जो काय फरक आहे तो लक्षात घेणं आणि या सगळ्या विधानं वाचतानाचा लक्षात घेणं. ही आपल्याकडची जी निवडणूक आहे ती एकूण शेवटचा टप्पा मुंबईचा होता. 5 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतली होती आणि देशामध्ये जी निवडणूक झाली होती ती 7 मध्ये झाली होती. त्याच्यामुळे आपल्याला हे विधान वाचत असताना महाराष्ट्राच्या संदर्भात जेव्हा वाचतो तेव्हा आपण या फॅक्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता अजून काही ॲडिशनल बाबी याच्यामध्ये आपण नोंदवलेल्या आहेत. त्या म्हणजे 2019 मधील महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी ही 61% होती. देशातील एकूण नन ऑफ द अबोवचा वापर 63,47,000 मतदारांनी केला होता. राज्यात सर्वाधिक मतदार गडचिरोली या मतदारसंघात आहेत आणि सर्वात कमी वापर नोटाचा जो झालेला होता तो सोलापूर या जिल्ह्यामध्ये झालेला होता, नन ऑफ द अबोवचा. ठीक आहे. त्यामुळे यावरती अगोदर एक प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्या परीक्षेमध्ये, त्यामुळे ही विधानं आपण बघणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतातील निवडणूक कार्यक्रम या संदर्भात पुढील विधानं लक्षात घ्या. स्वातंत्र्यानंतर देशात फक्त 4 वेळा लोकसभा व विधानसभेच्या एकत्रित निवडणुका पार पडल्या. न्यायाधीश BP जीवन यांच्या अध्यक्षतेखालील लॉ कमिशन विधी आयोगाने 1999 मध्ये एक देश एक निवडणूकची शिफारस केली होती. वरीलपैकी अयोग्य विधानं ओळखा. फक्त ब, फक्त अ, 3 दोन्ही आणि यापैकी नाही. याचं उत्तर यापैकी नाही हे आहे पर्याय क्रमांक 4. अयोग्य विधानं नाही, दोन्ही ही विधानं जी आहे ती योग्य विधानं. देशात आतापर्यंत 1992 पहिली सार्वत्रिक निवडणूक, 1952ला 57, त्यानंतर 62 आणि 67 या एकत्रितपणे सार्वत्रिक निवडणुका विधानसभा आणि लोकसभांच्या झाल्या. नंतर काही राज्यांसोबत लोकसभाच्या निवडणुका क्लॅश होतातच. एक देश एक निवडणूकची शिफारस संसदीय समितीने 2015 मध्ये तत्वता मान्य केली होती. त्याची सुरुवात जी आहे ती BP जीवन यांनी केलेली होती लॉ कमिशन मार्फत. पुढे बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 पुढील विधान विचारात घ्या. लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीत 469 जागांवर पुरुष खासदार तर 74 जागांवर महिला खासदार निवडून आले आहेत. लोकसभेच्या 543 जागांपैकी 10 अपक्ष खासदार निवडून आलेले आहेत. वरीलपैकी सत्य विधान कोणते? दोन्ही, फक्त अ, फक्त ब आणि यापैकी नाही. यातलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. फक्त अ आहे. हे 10 अपक्ष नाही निवडून आले. तर पुढे बघूयात आपण. लोकसभा 2024 आवृत्ती 18वी, एकूण जागा 543, पुरुष खासदार 469, महिला खासदार 74 आणि अपक्षांची जी संख्या आहे ती 7 आहे. 2019च्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या ही 78 होती. आता ती एकूण 74 झाली. मला वाटतं एक पुढच्या प्रश्नाचे उत्तर आपण यामध्ये घेतलेलं असावं. EVM इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबत असत्य विधान ओळखायचे. कोणती ती ओळखायचे? EVM मुळे मतपत्रिका तयार करणे, मतमोजणी करणे सुलभ झाले आहे. सर्वप्रथम तमिळनाडूमध्ये EVM वापरण्यात आले. सन 2000 पासून सर्व निवडणुकांमध्ये EVM वापरण्यात येत आहे आणि यापैकी नाही. असत्य विधान आपल्याला ओळखायचे. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की हे निवडणुकीमध्ये आपल्याला तमिळनाडूमध्ये वापर करण्यात आलेला नव्हता, तर तो सगळ्यात पहिले केरळमधल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये झाला होता. रचना जी आहे ती AG राव आणि रवी पुरे यांनी केलेली आहे. 1980-81 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी EVM विकसित केलं. याचा सर्वप्रथम जो वापर आहे तो 82-83 मध्ये केरळमधील पारूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मर्यादित प्रमाणात झाला होता आणि नंतर गोव्यामध्ये मात्र 1999च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये फुल फ्लेजमध्ये EVM वापरण्यात आले. आता EVM व्हीव्हीपॅट यांचा एकत्रितपणे वापर केला जातो. व्हीव्हीपॅटवरती काही प्रश्न येण्याची संभाव्यता असते, त्याच्यामुळे व्हीव्हीपॅट हे तुम्हाला अगोदर 2014 पर्यंत काही ठराविक मतदारसंघांमध्ये दिसत असतील. 19 मध्ये मात्र व्हीव्हीपॅटचा वापर सर्व दूर करण्यात आला. या काही फॅक्ट्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. EVMचे फायदे बघण्याची आता ही वेळ नाहीये. 18व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार व सर्वात वयस्कर खासदार यांचा योग्य पर्याय निवडा. गौरव गोगोई, दिलीप सैकिया, रणजित दत्ता, प्रताप कुमार सिंग, प्रिया सरोज, TR बालू, रक्षा खडसे आणि शिवराज सिंग चौहान. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रिया सरोज आणि TR बालू. प्रिया सरोज या बिहारमधल्या आहेत आणि पुष्पेंद्र सरोज हे त्यांचे भाऊ आहे, वय 25 वर्ष आहे. TR बालू हे DMKचे खासदार आहेत आणि ते 82 वर्षांचे आहेत. तमिळनाडूमधून ते येतात, हे बिहारमधून येतात. 18व्या लोकसभेतील निवडून आलेल्या खासदारांचे सरासरी वय हे 56 वर्ष आहे. ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यासोबतच तर 17व्या लोकसभेतील खासदारांचे सरासरी वय हे 59 वर्ष होतं. म्हणजे मागच्या वेळेस जे होतं ते अधिक होतं, आता ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय. पुढे बघूयात.
9व्या लोकसभेतील केंद्रीय मंत्रिमंडळात टिंबटिंब मंत्र्यांनी एकूण शपथ घेतली 74, 72, 75, 76 याच्यावरती काही बंधन आहेत. त्यामुळे एकूण मंत्र्यांनी शपथ घेतलेली पर्याय क्रमांक 2 72 असं याचं उत्तर आहे. एकूण मंत्री 72, राज्यमंत्री 36, कॅबिनेट 31 आणि स्वतंत्र कार्यभारवाले 5. नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडवत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे दुसरे, तर काँग्रेस इथं पहिले नेते ठरले. केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 7 महिला मंत्री आहेत. शपथविधी सोहळा 9 जून 2024 रोजी पार पडला. महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला. या काही फॅक्ट्स अधिकच्या तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. जोडायला हवा केंद्रीय मंत्री आणि त्यांची खाती या संदर्भातल्या आहेत: भूपेंद्र यादव, गिरिराज सिंग, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल. वाणिज्य उद्योग, शिक्षण, पर्यावरण, वस्त्रोद्योग. भूपेंद्र यादव यांच्याकडं पर्यावरण आणि वन हे खातं आहे. यानंतर गिरिराज सिंग यांच्याकडे जे आहे ते वस्त्रोद्योग हे खातं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जे आहे ते शिक्षण, HRD मिनिस्टरही ते पूर्वी काही काळ होते, शिक्षण हे खातं आहे. आणि पियुष गोयल यांच्याकडे जे आहे ते वाणिज्य आणि उद्योग आहे. यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. महत्वाची जी काही मंत्र्यांची खाती दिलेली आहे ती आहे: नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्याकडे कार्मिक, नागरी तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अवकाश या संदर्भातले असतात. अमित शहांकडे गृहमंत्री आणि सहकार हे जे नवीन मंत्रालय तयार झालेलं आहे ते खातं अमित शहा यांच्याकडे. राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण, JP नड्डा आरोग्य कुटुंब कल्याण, खते व रसायने. निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थ व कंपनी कामकाज. S जयशंकर परराष्ट्र मंत्री. महाराष्ट्रामधील 6 मंत्री जे आहेत त्यामधल्या सलग खासदार असलेल्या रक्षा खडसे पुण्याचे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव बुलढाणा, पियुष गोयल मुंबई आणि रामदास आठवले हे राज्यसभेतले खासदार आणि नितीन गडकरी हे नागपूरमधनं खासदार असलेले मंत्री आहेत. यांच्याकडे रस्ते, सडक, परिवहन या संदर्भातली खाती आहेत. ठीक आहे. मुरलीधर मोहोळ हे विमान आणि उड्डयन या संदर्भातले मंत्री आहेत. रक्षा खडसे या खेळ आणि या संदर्भातले मंत्री आहेत. ठीक आहे. पुढे बघूया. अयोग्य जोडी ओळखा. पक्ष आणि त्यांच्या जागा लोकसभेमधल्या प्रतिनिधित्वाच्या: भाजप 240, तृणमूल काँग्रेस 29, समाजवादी पार्टी 40 आणि काँग्रेस 99. यातलं उत्तर समाजवादी पार्टी 40 हे नसून त्यांचं उत्तर 37 हे असलं पाहिजे. एकाच राज्यातनं सर्वाधिक जागा निवडून येण्याचा विक्रम समाजवादी पार्टी यांच्याकडे या निवडणुकीतला आहे. द्रमुककडे 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, तेलुगू देसम पार्टी 16, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 8. 18व्या लोकसभेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDAला 293 जागा या सगळ्यांच्या एकत्रित होतात आणि इंडिया आघाडी यांना 232 जागा मिळालेल्या आहेत. त्यामध्ये हे आघाडी आणि युतीचं सरकार जे त्यातलं हे एकूण महत्वाच्या पार्टीज आहेत. पुढे बघूयात. 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? याला प्रोटेम स्पीकर असं म्हटलं जातं. रूढार्थाने सगळ्यात सिनियर मोस्ट जे मेंबर आहे त्यांची यामध्ये निवड केली जाते. पण काही असे संकेत आहेत हे फक्त, त्यामुळे नियम नसल्यामुळे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकरपदी भातृहरी महताब. एकूण 4 पर्यायांपैकी हे उत्तर यांचं आहे. भर्तृहरी महताब यांची निवड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा हंगामी अध्यक्ष म्हणून केली होती. महताब हे कटक लोकसभा जी ओडिसामध्ये येते मतदारसंघातून 1998 पासून बिजू जनता दल BJD नावाचा पक्ष आहे, ज्याचे नवीन पटनायक हे मुख्यमंत्री होते 5 वेळा ओडिसामध्ये पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे ही हंगामी अध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी असते आणि जो फेज असतो जुनी लोकसभा ते नवी लोकसभा, नव्या लोकसभेचे अध्यक्ष निवडले जाण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती प्रोटेम स्पीकर यांच्या मार्फत केली जाते. पुढे बघूयात. भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्वीप उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? 1. निवडणुकीतील उमेदवारांची बेहिशोबी संपत्ती तपासणे. 2. निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखणे. 3. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे. 4. निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. यातलं जे स्वीप जी प्रणाली आहे ती मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करणे यासाठीची काम करते. सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन यासाठी काम केलं जातं. तुम्ही जर पाहिलं असेल अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचलं जातं प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून, विविध होर्डिंग, पोस्टर्स, अँबॅसेडर्स यांच्या माध्यमातून, विविध उपक्रमातून, कॉलेजेस आणि शाळा यामध्ये तुम्हाला अँबॅसेडर, यूथ आयकॉन तयार केलेले दिसतील. तो हा सगळा सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन आणि इलेक्टोरल प्रोग्राम आहे. कधी सुरू झाला तर 2009 मध्ये हा सुरू झालेला आहे. उद्देश काय याचा? लोकशाही निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणे हा आहे. आणि यातला जर तुम्ही फरक पाहिला असेल तर महाराष्ट्र विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतदानाचा टक्काही वाढलेला आहे. सर्व बस, रेल्वे, मेट्रो स्टॉपवर डिजिटल स्क्रीन बसवून मतदानाविषयी जागरूकता निर्माण केली जाते. यासारखेच
अनेक उपक्रम राबवले जातात. शाळा, कॉलेजेस, लोकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं जातं. सरकारी जाहिरातीच्या माध्यमातून का होईना, तर हा जो स्वीप प्रोग्राम आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे. पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशन केलं जातं. मतदानाची तारखा, अंतिम यादी, आकाशवाणीवरचे फोन इन कार्यक्रम, वेबसाईट्स, मीडिया प्लॅटफॉर्म्स, ट्विटर, इंस्टाग्राम याचा सगळ्यांचा वापर करताना तुम्हाला निवडणूक आयोग दिसत असेल. आणि अनेक लोकांना फोनही आले असतील. यूथ आयकॉन यांचे फोन आपल्याला येतात. तो जो प्रकार आहे तो मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रकार आहे आणि मतदारांना जागृत करणं. यावेळेस निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार सुट्टीच्या दिवशी मतदान आयोजित नव्हतं, तर आठवड्याच्या मध्यवारी मतदान घेतलेलं होतं. त्यामुळे सगळ्यांना निवडणुकीच्या काळातून सुट्टी मिळून मतदानाच्या ठिकाणी जाता येईल, हा प्रकार पाहिला जातो. पुढे बघूया. देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? करीमगंज, मुझफ्फरपूर, कच्छ आणि मलकानगिरी. तर यातलं मलकानगिरी हे उत्तर आहे. मलकानगिरी हा तेलंगणा, पूर्वीचा आंध्र प्रदेश यामधला जिल्हा आहे. सर्वात लहान मतदारसंघ जो आहे तो लक्षद्वीप आहे आणि सर्वात मोठा जो आहे तो आपला मलकानगिरी हा आहे. ठीक, पुढे बघूयात. 18व्या लोकसभेमध्ये टिंबटिंब महिला खासदार निवडून आलेले आहेत. 1 72, 2 80, 3 74, 4 76. याचं उत्तर आपण नुकतंच पाहिलेलं होतं. 74 महिला निवडून आलेल्या आहेत. एकूण 74 महिला. 2019 मध्ये महिला खासदारांची संख्या 78 होती. पुरुष खासदार जे ते 469 होते. पश्चिम बंगाल राज्यातून सर्वाधिक 11 महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. महिलांचं विजयाचं प्रमाण हे 14%. महाराष्ट्रातून 7 महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या खासदारांची नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. लोकसभा निवडणुकांसोबत किती राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या? 18वी जी काय लोकसभा झाली त्यासोबत कुठल्या कुठल्या राज्यांच्या निवडणुका विधानसभांच्या पार पडल्या? पर्याय क्रमांक 1 5, 2 6, 3 7 आणि 4 4. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढे बघूयात. 18व्या लोकसभेबरोबर 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये 60 जागांसाठीचं, आंध्र प्रदेशमध्ये 175 जागांसाठीचं, ओडिसामध्ये 146 जागांसाठीचं आणि सिक्कीममध्ये 32 जागांसाठीचं मतदान घेण्यात आलं होतं. यामध्ये ओडिसा, अरुणाचल प्रदेश यामध्ये भाजपचे सरकार, आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक पक्षाचं तेलुगू देसमचं सरकार आणि सिक्कीममध्ये. पुढे बघूया. भारतीय निवडणूक आयोगाने कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केलेली आहे? 1 सचिन तेंडुलकर, 2 विराट कोहली, 3 शाहरुख खान आणि 4 अमिताभ बच्चन. यातलं युथ आयकॉन, नॅशनल आयकॉन म्हणून सचिन तेंडुलकर यांची मतदानाचा स्वीप कार्यक्रमाअंतर्गत युथ आयकॉन किंवा अँबॅसेडर म्हणून निवडणूक करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठी निवडणूक खर्च मर्यादा किती निश्चित केली आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. निवडणूक आयोग मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार जे नियम लावतो त्या नियमाअंतर्गत या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा विचार असतो. 1 80 लाख, 2 1 कोटी, 3 90 लाख, 4 95 लाख. यातलं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 95 लाख लोकसभेसाठी असतं. विधानसभेसाठी एकूण 40 लाख रुपये ही मर्यादा असते. यापूर्वी लोकसभेसाठी 70 लाख होती आणि विधानसभेसाठी 28 लाख होती. आता या मर्यादांमध्ये वाढ केलेली आहे. जसे महागाई इंडेक्स वाढते तशी यामध्येही वाढ होणं अपेक्षित होतं. पुढे बघूयात. दिव्यांग मतदारांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले? जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आणि निवडणूक कार्यक्रमांबद्दल अभ्यास करतायत त्यांनी डिटेल निवडणूक आयोगाचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्या दिवशी काढला जातो, अधिसूचना ज्या दिवशी जारी केली जाते त्या दिवशी जे डॉक्युमेंट येतं त्यामध्ये एकूण ॲप असतात आणि त्या ॲपची माहिती दिलेली असते, प्रोग्रामची माहिती दिलेली असते, स्वीप प्रोग्रामची माहिती दिलेली असते. आपण यूट्यूबवरती लोकसभा निवडणुकांच्या वेळेस एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये या एकूण सगळ्या ॲपची माहिती दिली आहे. तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला लोकसभेबद्दलची वापरली गेलेली नवीन यंत्रणा काय, स्वीप प्रोग्राम काय, त्यामध्ये कुठले ॲप्स आहेत याचा वापर जो केलेला आहे तो स्पष्टपणे दिसेल. याबद्दल आता आपण जेव्हा विचार करतोय त्यामध्ये सी विजिल हे ॲप आहे, दुसरं सक्षम ॲप आहे, तिसरं नयन ॲप आहे आणि चौथा आहे अग्नी. तर याचं उत्तर जे आहे ते सक्षम ॲप आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत व्हीलचेअरवरती घेऊन जाण्याची व्यवस्था असणे किंवा त्यांना तिथे सहाय्य केले जाणे यासाठीचं हे ॲप विकसित केलेलं आहे. व्हीलचेअर किंवा इतर मदतीसाठी मागणी करणं यासाठीचं हे सी विजिल जे ॲप आहे. आदर्श आचारसंहिता आणि खर्चांच्या उल्लंघनाची तक्रार करता येते. नागरिक ही तक्रार करतात आणि याचं निराकरण हे अतिशय कमीत कमी कालावधीत 3 तासांच्या आतमध्ये याचं निराकरण करणं हे आयोगाला गरजेचं असतं. सुविधा उमेदवार ॲप आहे. निवडणुकीच्या काळात नामनिर्देशन परवानगी घेणं प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी उपयुक्त आहे. एक सगळ्यात मोठी प्रणाली आयोग वापरते ती आहे एनकोर नावाची आणि ही एनकोर प्रणाली जी आहे ती उमेदवाराला नामनिर्देशन करण्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यापर्यंत या सगळ्या प्रोसेसमध्ये ही एनकोर प्रणाली जी आहे हे आयोग पहिल्यांदा वापरते. ही सगळी टेक्निकल आहे आणि यामध्ये या सगळ्या बाबींचा यासोबत समावेश असेल.
आता फिडेविट जे पोर्टल आहे त्या ॲपद्वारे नागरिक निवडणुकांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा संपूर्ण यादी तुम्ही पाहू शकता. वोटर टर्नआउट ॲप आहे, याच्यामध्ये तुम्ही किती पर्सेंटेज वोट झालेले या संदर्भातली माहिती पाहू शकता. पुढे बघूयात आपण. सप्टेंबर 2013 मध्ये कोणत्या राज्यांच्या पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा सर्वप्रथम वापर करण्यात आला? सप्टेंबर 2013 मध्ये. पहिलं आहे मणिपूर, दुसरं आहे आंध्र प्रदेश, तिसरं आहे नागालँड आणि चौथं आहे गुजरात. यातलं उत्तर जे ते 3 नागालँड असं आहे. वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे आपण मतदान केल्यानंतर समोरच्या उजव्या हाताला जे आपल्यासमोर मशीन असतं त्यातनं जी चिठ्ठी समोर दिसते की तुम्ही कोणाला मतदान केले आणि ती एका बॉक्समध्ये पडते, ते व्हीव्हीपॅट सर्वप्रथम वापर सप्टेंबर 2013 मध्ये नागालँड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला. ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटचा पूर्ण वापर करताना गोवा हे पहिलं राज्य आहे. पहिलं राज्य ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचा वापर करणारं. हे पोटनिवडणुकीत झाल्यामुळे त्या काही मर्यादित जागांसाठी नागालँडमध्ये वापर झाला होता. ईव्हीएम मध्ये व्हीव्हीपॅटचा पूर्ण वापर झाला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 100% वापर व्हीव्हीपॅटचा झाला. तिथून पुढे आता हा वापर होतोय. निर्मिती व्हीव्हीपॅटची कुठे केली जाते तर भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली जाते. व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना त्यांनी मत कोणाला दिले हे दिसतं आणि नोंदलं गेले. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या पाहता येतात. तर मित्रो, आपण एकूण 7 एपिसोड पाहिले. तर या 7 एपिसोडमध्ये निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमांचा आजचा आपला एपिसोड होता. यानंतरचा आपला पुढचा एपिसोड जो असेल तो आंतरराष्ट्रीय घडामोडी, दिनविशेष आणि विविध समिती या संदर्भातला असेल. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय चूक वाटलं, काय बरोबर वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमची चालू घडामोडींची तयारी आता सुरू असेल, त्या संदर्भातले तुम्हाला पाहिलेले व्हिडिओ, सांगितलेला कंटेंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा, नक्की पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.